ह्याला म्हणायचं सुरसन. बर, ज्या कारखान्यात आपण राहतो त्या कारखान्यात चालणारे राग सुरक्षित असणं गरजेचे. सुर आगम. कारण ज्या कारखान्यात आमच्याकडे एक जण भैरवीच बसेल ती आपली, ते भैरवीचा स्पेशालिस्ट होता. तू पण माझ्यासोबत आला कीर्तनाला. आता महाराज बरोबर आला म्हणल्यावर त्याला महाराज ह्याला चाल, मला चाल माहिती त्यांची भैरवीचे. पण मी कशाला आपला अपमान करतो म्हणला. बघा हा म्हणतो म्हणा, पण त्याला माहिती आपले एकच स्टाईल होते. सुरुवातीला भैरवी म्हणतो शेजारी म्हणला भैरवी कस काय रोज गातो म्हणला. रोज रोज गातोस तर शेवटी गातोस ना. राग गाण्यासाठीच आहे. जेवढे जगात राग आहे जवळपास 4000 काहीतरी 18,000च्या पुढे राग आहे. तेवढे राग सगळे गायनासाठीच आहे. प्रत्येक रागाच्या जागा आहे. प्रत्येक रागाच्या काय आहे जागा आहे. आणि गायनामध्ये जागा काढावं लागतं. काय काढायच्या जागा. गायनात जागा काढावं लागतात. आणि त्या जागा काढलेल्या जे लोक जागे त्यांना दिसतात महाराज, बाकीच्याला दिसत नाही. आणि त्या जागा बी सूक्ष्म असतात कधी कधी नाही का. जसे भूक मध्ये 2-3 जागा लय मस्त काढल्या सुरुवातीच्या जागा. आणि राक्षरा नंबर 1 आहे महाराज तो. यमन कल्याण, भूक वगैरे सुरुवातीच्या रागाने कीर्तनात वजन टाकून जातात. महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये बरं महाराजांची मागणी म्हणून सुद्धा नाही बघा. कारण मागणी काम आपण शोधत नाही. फक्त हो म्हणते ते करा. माझे हाच शब्द आहे फक्त तिथं. द्या शब्द नाही. कारण तुको मारायला द्या शब्द कधी आवडला नाही. कारण शास्त्रकारांना निषेध मांडलाय द्या शब्दाबद्दल. नुसता आपल्या वाणीतून द्या शब्द जर गेला त्याच्याकडे त्यांनी वर्णन केलंय. देही इति वचनं श्रुत्वा देहस्था पंचदेवताः वचनं निर्गत्य गच्छन्ति श्रीः ह्रीः धी धृतया कीर्तिः. द्या म्हणल्याबरोबर आपल्या वाणीतून 5 दैवता निघून जातात. नुसतं द्या म्हणल्याबरोबर. मग महाराज आपल्या संख्येला श्लोक पाठ आहे. लोकवाला पाठ नसतील का तरी महाराज द्या शब्द काही त्यांच्याकडे. त्याला माहिती द्या म्हणणारा कळ हरी नि बुद्धी, लज्जा, चातुर्य, शौर्य आणि कीर्ती या गोष्टी त्यांच्याकडे राहत नाही. द्या म्हणलं की संपला कार्यक्रम. द्या म्हणलं की कार्यक्रम संपला. मग नुसतं द्या म्हणल्यावर एवढे दोष येतात आतमध्ये. महाराज मागतीलच कसं. महाराजांनी द्या शब्दच वापरला नाही अभंगामध्ये. कारण संत हे जगामध्ये कृपावंत आहे. कृपावंत. तसं महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये एक कृपा शब्दाची त्यांनी व्याख्या मांडली व्यासांनी. कृपा म्हणजे काय. आपण एखाद्यावर परोपकार करणं आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा न ठेवता आपण पुढला प्रवास करणं. ह्या सर्वाला काय म्हणायचं कृपा. तसं महाभारतामध्ये कृपा दुर्योधनानं कर्णावर केली. कृपा केली भारताने. कारण युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला निखिलचं युद्ध होतं विद्यार्थी देशामध्ये द्रोणाचार्याकडं त्यावेळेला मात्र 100% अर्जुनांची हार होऊ लागली आणि कर्णाची जीत होऊ लागली. तेवढ्यामध्ये मग सर्वांनी सांगितलं गुरुजी मग तुम्ही आम्हाला शिकवतात का कर्णाला शिकवतात. हे आमच्या पुढे चाललं नाही. त्याला पर्याय काय. द्रोणाचार्य म्हणजे थांबा आता पर्याय काढतो. आणि द्रोणाचार्याने दिवस बदललं. म्हणजे कर्णा उद्यापासून तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. म्हणले का. कारण ही विद्या शिकण्यासाठी एक तर तुम्ही कोण्या देशाचे राजे नाही किंवा राजकुमार सुद्धा नाही. आणि आजकाल तर तिचं आम्हाला सांगा मी तुम्हाला विद्या शिकतो. गोष्ट दुर्योधनानं सांगली. दुर्योधन म्हणला कर्णाकडे भांडवल भरपूर आहे
त्याची बाजू कमकुवत आहे. कारण राजकुमार पाहिजे ना, त्यांनी लगेच रात्री भीष्माचार्याकडे गेले. दुर्योधन आजोबा म्हणजे काय, आपल्या हस्तिनापुरातला एक उपविभाग आहे, त्याचं नाव आहे अंगदेश. मग तो अंगदेश काढून त्या अंगदेशाचा राजा मी करणार आहे. भीष्माचार्य म्हणजे तुमची इच्छा, काय अडचण नाही, द्या त्याला. अंगदेशाचं भीष्माचार्याला विचारून दुर्योधनाने कर्णाला राज्यपद देऊन टाकलं आणि त्या कालखंडामध्ये कर्ण हे अंगदेशाचे काय झाले, राजे झाले. आणि मग पुन्हा दुर्योधन म्हणतो द्रोणाचार्याला, गुरुजी आता कर्ण कोण्या तरी एका देशाचा काय आहे, राजा आहे, मग त्याला तुम्ही विद्या शिकवा. आता द्रोणाचार्य म्हणले आता नाही लागले, आता काय आहे, नाही लागले, शिकवावी लागली. आता दुर्योधनानं कर्णावर उपकार जरूर केला, मान्य, पण दुर्योधनानं उपकार केला पण ती उपकारामध्ये सिद्ध झाला नाही. कारण का, कारण परत त्याच्या मध्यामध्ये कर्णाला अख्खं कुटुंब गमवावं लागलं. मला अख्खं कुटुंब, चूक अजून सुद्धा, नाहीतर कुंती माता गेल्या होत्या युद्धाच्या प्रसंगात. ज्याला कळालं की कर्ण जमून येणार नाही कोणाला, त्याच क्षणाला कुंती मातेनं सांगितलं, थांबा, मी तुम्हाला कोणालाच पर्याय निघत नाही, मी पर्याय काढते आता. मग कुंती मातेनी निरोप दिला कर्णाला की मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. आणि कुंती मातेला वाटलं की मी कोण आहे हे कर्णाला 100% माहीत नाही, पण हे दोघे मात्र भगवंत, कर्ण आणि कुंती ह्या तिघांनाच माहित होतं. कुंतीला वाटलं ह्याला नसत माहीत, पण कर्णाला माहित होतं सर्व. कर्णाला विचार केला, अरे वा, बरं झालं, आज जीवनामध्ये पहिल्यांदा मातोश्री माझ्या भेटीला येतात. खूप स्वागत केलं त्यांनी. आणि ते स्वागत केल्यानंतर पाहिलं, कुंती मातेला वाटलं कर्ण ते एका क्षणात आपल्याशी येतात. आता म्हणजे कर्णा, मी आलेलो एक काम आहे. म्हणजे काय, ते तुला माहित नसेल तू कोण आहेस. ते मला आई, तुम्हाला सांगण्यापेक्षा मी तुझा पहिल्या क्रमांकाचा मुलगा ही मला माहिती आहे, आता कुठलं सांग, काय सांगायचं ते. तिने म्हटली, कर्णा तुला सगळं माहिती आहे, मग सगळंच ज्ञात आहे मला, तू माझी माता आहे, मी तुझा पुत्र आहे. मग कर्णा एवढं जर तुला माहिती आहे तर एक काम कर, मग तू आता ह्याला सोड आणि माझ्यासोबत चल. अरे तुम्ही 6 जण होता आणि अख्खं विश्व आपलंच आहे. त्याने मला एक खरं सांगितलं, मी उपकाराची परतफेड अशा पद्धतीने करणार नाही. दुर्योधनाने ज्यावेळेला तू डावलस त्यावेळेला त्यानं मला स्वीकारलंय, म्हणजे माझ्या उपकार आहे. पण एवढा खरं आहे, तुला अजून एक पर्याय सांगतो की तुझे 6 पांडव कधीच होणार नाहीत, 5ला 5 राहतील. आता एक सांग, तुला अर्जुन असा वाटतो का मी असा वाटतो, एकच सांग. तर तुझा प्रश्न भेटला. मग त्यानं सांगितलं, बाबा तुमच्या द्वारा कोणी काढताना पण बघतो आता जमा. हा एवढा आहे, तुला आज वचन देतो मी. इथे 4घे माझ्या जवळ आले साहित्यामध्ये, टप्प्यातले आले तरी धर्म, भीम, नकुल आणि सहदेव ह्या 4घाला मी हात लावणार की तुला आज वचन. मग युद्धाच्या प्रसंगात ज्या ज्या वेळेला भीमदादा समोर यायचे कर्णाच्या, पण कर्णाला सोडून द्यायचं. आणि भीमदादा आईला म्हणायचे, आई या वाचून आलो बरं का, कर्णाला चुकून आलो. आईला काढायचं, तू चुकून आला नाहीस बाळा, ती वचनात अडकलाय. ते काय सांगायचं तुम्हाला की उपकार केला तुझ्या झालं, पण शेवटी त्या उपकाराची परतफेड चूक असताना सुद्धा कर्णाला लढावं लागलं. त्याला उपकार मानता येणार नाही. केले उपकार बाप न करी, धर्मी त्यांच्या दिले अक्षय अभय, म्हणून आलो या देशात. ही संतांची कृपा आहे. हे संतांचे काय आहेत, उपकार. महाराज संत अशी कृपा करतात की त्याच्याबद्दल कोणाचंच काही घेत नाहीत. महाराज काय घेतले, स्वामी महाराजांनी अख्खं आपल्यासाठी तयार करून ठेवले. आणि त्यांचे हृदय संतांचं, यारे यारे लहान या
किती संतांची कृपा आहे. आता आषाढी वारीला एक पुत्र आलता का नाही बाबा वारीला, आषाढी वारीला एक पुत्र आलं पंढरपूरला त्या कात्रिंदीमध्ये. द्वादशी लोकांनी प्रसाद घेतला गेले आपल्या गावाला बसनं. आता कुत्र्याला कुठं बस आहे विद्यार्थी तर थांबले एक दिवस ते आले येताना त्यांच्या सोबत पाहिजे पाहिजे जाताना ती व्यवस्था नाही ना पण ते महाराष्ट्र पुत्र बी हुशार होतं. ते द्वादश कुठं खाल्ला असं कोणाला माहिती काय पण द्वादश झाली जी निघालं एकटंच गावाकडे पुन्हा पाहिजे गेलं आणि त्याचे भाऊ किती लई खतरनाक त्या गतीतून त्या गती जाऊ देत नाही. त्याला आधी 4-5 जिल्हे पाचले उतारे करून गेलं महाराज पुत्र. लोक म्हणले आमच्या सोबत पायी आलं आणि पंढरपुरातून पुन्हा पायी आलं. थांबा म्हणले आता हे नक्कीच ईश्वरे गडे आता त्याला साबण लावून आंघोळ घातली. कोणाला काय संताची ताकद आहे महाराज. त्याला फुलाची हार घातली आपल्याला नाही जगा घातली. गावात रांगोळ्या माझ्याकडे अजून युट्यूब जायचे सगळं. त्याला रांगोळ्या काढून मिरवणूक काढली कुणाची कुत्र्याची. एवढं का सांगायलो एक पुत्र संतांच्या सहवासात आलं त्याच्या अख्ख्या गावाने मिरवणूक काढली. ही संतांची कृपा आहे महाराज. महाराज एका कुत्र्याला काढायला संतांची कृपा आहे. महाराष्ट्रातले कुत्रे हुशार येते की बावळले आपण महाराज नाही कुत्र्याला काढायला. मला वाटलं ते युट्यूबला बघितलं बाबा मी सुद्धा येतो ना वारी करून. महाराजांची गोष्ट मी घरच्याला म्हणलं बायका करा म्हणलं अरे म्हणलं ह्या बघा ते पुत्र होतं म्हणलं ते वारी गेली आणि त्याची लोकांनी गावात मिरवणूक काढली. असं मला वाटलं की आपलं होईल असं एखाद्या वेळेस. आमची बायको म्हणली त्याला पुत्र व्हावं लागतंय. अरे संतांच्या वारीमध्ये आलेलं पुत्र व्हायला जात नाही ह्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं मी आळंदीमध्ये चैतन्य आश्रमामध्ये असेल बाबा तिथं होतं प्रेमानंद तिथं 12ची आरती असायची. दत्त सांप्रदायिक सगळे लोक पूर्ण आश्रमात दत्त सांप्रदायिक त्याला सगळेच म्हणायचे मुगडे बाबा आश्रम म्हणायचे सगळे सगळे आळंदी मध्येच नाही कारण की वारकरी सांप्रदायिक वातावरणच नव्हतं काही. पण एक विषय सांगतो तिथं 12 वाजता दत्त प्रभूची आरती असायची. पण जेवढी पुत्री तिथं होते आश्रमातली
ते सगळे कुत्रे 12 वाजता सगळे आरतीला यायचे आणि वरी तोंड करून सारखं आरती होईल चिरपेक्षा आता चिरकायचे बघा खरंय बाबा. खरं मी रोज सांगतो बाहेर आता आपण जे एवढे फिरतात काय आपल्या अंगात काय आपल्या लोकांनी जवळ करतात कशामुळे करतात काय बाहेर करायचं असेल तर अंगात कला पाहिजे आणि कला नसते तर वागण्याच्या आकला तरी पाहिजे. दोन्ही गोष्टी लागतात. बाबाकडे कला आहे असून तशी कुत्री आढळायची कला आहे काय गरजेचं बाबा कला. लोक जीव घालतात कशामुळे जीव घालतात त्याला कलेमुळे जीव घालतात काय जीव घालतात आपल्याला त्याचं कारण नसते. मग आपण सत्ता संपल्यावर आपल्याला कोण आले तर मला म्हणलं नाही मला महाराज आता शब्द आहे तोपर्यंत तुम्हाला जेवायला असतं म्हणलं हो मग सुख्य संपल्यावर कुठे जेवतात तुला काय चिंता आहे म्हणलं एवढी नाही मित्र पडेल बोलते तो आपण बोलते जेवताना नीट बोलत नाही. माझं अर्ध जेवण झालं अर्ध जेवण झाल्या बाजूला म्हणते हे आनंदामध्ये आहे मला बारा झाला मिळत नसतं या लोकायला कुठं भाषा आहे जीव घालून ते मला बाहेर बसले स्वतःवर पुढे खुर्ची टाकून बसते माझ्या जय महाराज म्हणजे जेवण झालं ना हो पोटभर जेवतात का हो स्वयंपाक कसा काय छान होता घरी पण असते का तुम्हाला असं आता घरी काय गाजरे गोत खातो गोत लय टाकून मोठे तो बाबा तुम्ही घालून दिलो तुला महाराज म्हणतात मी देवाला कधीच मागणार नाही कारण का गरजच नाही त्याला मागायची. एक तर महाराजांच्या दोन्ही बाजू श्रीमंती होत्या. तुकोबारायचा प्रपंच श्रीमंतीचा आणि तुकोबारायचा परमार्थही श्रीमंतीचा. लोक म्हणतात नाही महाराज महाराजांच्या घरी गरीब होती म्हणून कोण म्हणलं तुला पांढऱ्या कोण गरीब होती म्हणून त्यांच्या नावावर आम्ही गाडीत फिरायलो. कोणाच्या नावावर येत आपण आपला बाप का जिल्हाधिकारी होय ज्याच्या नावावर आपण गाड्यात फिरायलो एखाद्या कंपनीचा मॅनेजर ईशी बंगल्यात राहत असेल त्या कंपनीचा मालक झोपडपट्टीत राहत असतो का ते तो मालक आहेत आमचे मालक त्यांच्या 2 अभंगावर आम्ही गाडी ईशी गाडीमध्ये महाराज गरीब कोण म्हणलं काहीच नाही. बरेच लोक आखलीचे दारे तोडते नाही खायला नव्हतं मला तू नेऊन दे मग खायला. अरे तू गोबाराची श्रीमंती आपल्यासारख्या बावळट लोकांनी अंदाज काढावा काही गरज नाही. कोण म्हणलं माऊलीला 3 लोक नाही महाराज माऊलीला घर नव्हतं कोण म्हणलं घर नव्हतं आणि माऊलीला जर बंगला असाच वाटला असता बाबा तर कुणाच्या समस्या होती बंगल्यासाठी कुणी प्रतिबंध केला असता काहीच गरज नाही हो. माऊली पुण्यात आले असतील मग एखाद्या बंगल्याला म्हणले असतील चल आळंदीला नीट बांगला आळंदीत निघाला असता. आता भिंत चौकल्यावर आले का नाही बांगला कसा बाबा असता ह्याचा विचार करा तुम्ही. तो गोवारायचा प्रपंच श्रीमंतीचा हाताला प्रपंच सुद्धा आणि परमार्थ महाराज श्रीमंत मी म्हणतो तुकोबारासारखी श्रीमंती परमार्थ जगाच्या पाठीवर पाण्यात वैष्णवाच्या घरी
परमार्थातली तर बोललेच नाही मला. अख्खं कुटुंब भजन करत होतं. ही परमार्थाची श्रीमंती महाराजांची काय ताकद असत. मी म्हणतो सगळ्यात मोठी श्रीमंती वैभव पाहायचं असं तुकोबाराच्या घरचं तर जिजाबाईचं. काय मानतो श्रीभाग्यवान ब्रह्मांडाच्या मालकाने, विश्वाच्या मालकाने आजपर्यंत बघा तुम्ही जेवढे भक्त आले, विठू माझा ते कुरवाळा, विठू माझा ते कुरवाळा, त्याच्यामधनं बघा तुम्ही निवृत्ती हा खांद्यावर, सोपानाचा पुढे चाले ज्ञानेश्वर आणि मागे मुक्ताई सुंदर. हे सगळं वर्णन नाही. महाराज प्रल्हाद फक्त माडीवर बसू शकले, पण प्रल्हादाचं सुद्धा विश्वविक्रम तोडला आमचे जिजाबाईंनी. प्रल्हाद स्वतः माडीवर बसू शकले, पण आमच्या जिजाबाईची ताकद. भगवंतानी आपल्या हाताने त्यांचा पाय घ्यावा, आपल्या मांडीवर ठेवावा. त्याच्यापेक्षा श्रीमंती कोणती असेल महाराज परमात्मा? ही जगातली सर्वात मोठी श्रीमंती संप्रदायाची. विश्वासा मालक येतो आणि काटा काढण्याच्या निमित्तानं ते पाय घेतात. काय माय काटा काढायचा आणि ते काटा काढण्यासाठी पाय आपल्या मांडीवर घेतात. मी म्हणतो जगाच्या पाठीवर एवढा भगवंतानं आपल्या मांडीवर ते भक्ताचा पाय उचलून घ्यावा, इतकी श्रीमंती फक्त जिजाबाईच्या वाट्याला, बाकी कोणाच्या वाट्याला आली दोन्ही वाय परमार्थ श्रीमंतीचा आणि प्रपंची श्रीमंतीचा. आपलं दोन्ही पण घसरलेल्या गाड्या, धर्म उदर बीच मी आदर मांडण्यासारखं. आपलं ही बी जमाना आणि ती बी जमाना. विडाला विडाला बरं. आर्थिक बाजू खरंच महाराजांना वाटला पैसे मागावं. छत्रपती शिवप्रभू त्यांच्या पाठीमागे असायची. या विश्वाचा सम्राट चक्रवर्ती राजा छत्रपती जर त्याला प्रसन्न आहे काय दिलं नसतं माहिती, पण महाराजमध्ये मागायची काय गरज आहे? जे प्रारब्धात आहे ते मिळालेलेच आहे आणि प्रारब्धाच्या बाहेर कोणाला काही. खरंच महाराज प्रारब्धात असल्यावर समोर असलं तरी खातावी यावं ह्याच्यासाठी प्रारब्ध लागते महाराज. हा वस्तू मिळण्यासाठी जेवढं प्रारब्ध लागतं त्या वस्तूचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा प्रारब्धच लागते महाराज. नाही बरेच जण म्हणतात मोठे मोठे बंगले दाखवले, मी बघतो काय आपण, मी महाराज 4 मध्ये महाराज चांगले. मी स्वतः बांधली म्हणजे मिस्त्री नव्हतीच तिथं. मला बघतो मी माझी काय बिघडलं जाऊ आता. बरं ठीक आहे, मी महाराज चला आतमध्ये. मग त्याला बेडरूम दाखवला. काय बेडरूम आहे महाराज, 4ही बाजूनी एसी आहे. म्हणजे ह्याला चिशी गेली तुमची. बरं एसी काय त्याला आणि बेड आहे ना महाराज चंदनाचा आहे, चंदनाचा छान आहे. म्हणलं मग झोपा. मला आता काय वेळ नाही ना म्हणजे महाराज डॉक्टर म्हणजे खाली झोपा. मग त्या बेडला राखलं टाकून झोका आता ते प्रारब्धानं बेड दिला होता त्याला, पण प्रारब्धानं त्याचा उपभोग कुठे? प्रारब्ध महाराज म्हणून अन्न मान धन येतो प्रारब्धात. बऱ्याच जणांकडे अन्न नाही कोण म्हणले आजकाल, पण खाण्यासाठी प्रारब्ध सगळे पदार्थ काढते ताटातले. हे बाळा नुकती नको, भात नको, चपाती नको, वरण नको, पापड नको, भाजी नको. गवऱ्या खातो का गवऱ्या? काय नाही प्रारब्धानं दिलं अन्न, पण प्रारब्धानं खाऊ दिलं नाही ते. म्हणजे अन्न मिळवायला प्रारब्ध लागते आणि अन्न खाऊ देण्यासाठी सुद्धा खातात लोक. तर अजूनही सांगतो ती पचवायला सुद्धा प्रारब्ध लागते. विठाला विठाला
पटत नाही त्यांना हे नाही महाराज हे थोडा इम्पॉसिबल वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटणार असते इम्पॉसिबल पण सत्य हे शक्य आहे ही प्रारब्ध आहे इतकी महाराजांची श्रीमंती महाराजांनी मला मागायची गरज नाही मग गरज नाही मागणी काहीच नाही महाराजांच्या अभंगामध्ये फक्त काय महाराजांचा अभंग त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये साधू संत जीवन गोमटी दे करावाही पहार ओझे तुम्हाशी वंचित पायापाशी नाही अशी वेगळी गोमटी दे करावाही भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडी द्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटी दे करावाही भार ओझे तुम्हाशी प्रभू अवधूत दत्त भगवान आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अजून दत्तप्रभू म्हणजे योगी महापुरुष 5 मुद्रा आहेत सगळ्या 5 आणि त्या 5 मुद्रापैकी दत्तप्रभूची खेचरी मुद्रा आहे चरचरी आगोचरी भोचरी आणि 5 आहेत सर्व पण दत्तप्रभूची कोणती मुद्रा आहे खेचरी असं ज्ञानोबा सांगतात पहिले नेहरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी आणि प्राणायामी वैसना तेने सानी येली माया तेजे येली कंथा मौन गेले विनया ब्रह्मानंदा माघारी योगी महापुरुष विश्वामध्ये पहिल्या क्रमांकाची योगी ज्ञानोबा योगीच भगवान शंकर सुद्धा योगीच दत्तप्रभू योगी ही योगाची साधना जी आहे साधना कठीण आहे पण योग मार्ग खूप कठीण आहे आता सध्या मला सर्दी होती बाबा आम्ही हरिद्वारला गेलतात एकदम सर्दी होती मग ती स्वामी होती ते म्हणजे मला सर्दी का ते महाराष्ट्रीयन होत्या स्वामीजी मला सारखी सर्दी आम्ही जरा नाही एवढं म्हणजे मग त्याला आपल्याकडे आहे म्हणजे औषध आहे द्या नाही औषध म्हणजे कसं नाही म्हणजे एक तुम्हाला साधना करावं लागेल त्याचं नाव आहे जलनीती त्याचं नाव काय जलनीती एक अर्धा लिटरचा तांब्या असतो प्लास्टिकचा आणि त्याला पुढे एक नळी असते अशी नळी मग त्या अर्धा लिटर पाणी घ्यायचं त्या तांब्यामध्ये असं त्या अंगणावर झोपायचं आणि त्या नळी वाटत ते पाणी
उजव्या नाकात सोडायचं आणि डाव्या नाकातून काढायचं पूर्ण पाणी. पुन्हा ह्या साईडला झोपायचं, ह्या नाकात सोडायचं आणि ह्या नाकातून काढायचं. असं 15 ते 20 दिवस केलं, आयुष्यात सर्दी होणार नाही. पण ते करताना 10-12 दिवस जिवंत राहणं सुद्धा गरजेचं आहे. मी तेवढंच करेल. आम्ही केलं बाबा एक दिवस ते त्याला ती सवय ती पटापट मला आणायकडे मी आधी मी कुणीकडे केलं पण पुन्हा नाकाने आजारीच पडलो. मला डॉक्टर म्हणजे काय झालं म्हणलं केलंय झालं नाही का म्हणजे काय केलंय म्हणजे जर्मनीत म्हणजे मला वैद्याला बसा आपलं इंजेक्शन घ्यायचा याच्या आधी लागू नका. मग विचार केला मी की साधी त्या साधना आहे योग सामर्थ्यामधली की एक जननीती सुद्धा आपल्याला सहन झाली नाही. तर योग दिल्ली बहुत दूर आहे. योग आहे 12-12 वर्ष एका जागेवर बसायचं. आणि योगी पुरुषांचं भोजन सुद्धा तसंच आहे महाराज. त्याला अन्न पाण्याची गरज नाही. ज्ञानोबाचा शब्द आहे का, भुकी लिया पाणी लिया. ते 12 वर्ष साधना करायची अख्खी नासाकडे दृष्टी ठेवून. इथं मग ते 72,000 नाडी शरीरामध्ये एक ऊर्ध्वगामी नाडी ती बारीक एवढं स्वप्न तयार होतो. आणि तो साधना करताना 12 वर्ष त्याचा प्रवास इथून इथं यायला 12 वर्ष लागतात. आणि 12 वर्षानंतर तो एक क्षण काढून होतो आतमध्ये पडतो. आणि पडल्यानंतर त्याच्यावरती 12 वर्ष त्याला अन्न बी लागत नाही, पाणी लागत नाही. मानून हे योग मार्गाची साधना. आणि ते दत्तप्रभूचं काय आहे, मुख्य अधिष्ठान आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मी वेळेचं बंधन पाळतो. आणि कधी मी तेवढं पात्र कुठे व्यवसाय मी वेळ मात्र उलट 10-5 मिनिटं आले तर पण पुढे त्याच्या गाडी सरकू देत नाही. आणि तेच करे काय बाबा काय होतं काही आपला 10 वाजून गेले, 10:15 झाले. मी तुमची आता 10 मिनिटं घेणार आहे, नको घेऊ. घरी जा, बायका अकराला उठो, पटाकनात बसो, हे 10 मिनिटं तिथं सांग. आमचं एवढं आहे ना तेवढंच सांग. तेव्हापासून मी बोलतो ना, मी बऱ्याच ठिकाणी बोलले खाल्लेत तेव्हापासून मी आपल्या इकडे निघाले. टाळ्या आवाज म्हणत होता बाबा पहिलं. मला एक जण कीर्तनाचाच अपमान केला. मी म्हणलं टाळ्या वाजवा. एक जण म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. जाऊ दे बाबा काम करा, काय करू मला कुठं बाबा त्याला. बरं काय होतंय, कीर्तनादी दक्षिणा पुन्हा उलट सोडलं झालं की काय होतंय अवघड असतंय खेळ. मी बाबा खरंच एवढा आता सांगतो. आता शाहू तुमच्यामुळं आज बाबा आम्ही आम्हाला शिवलंच नाही तुमच्या नादाने. आज मुलं बाबाला हसू घ्यायला. गुरु आमचे रामराजे बाबा गुरु आहेत. ते एकदा म्हणजे म्हणलं बाबा तुम्ही काय म्हणजे आज मी झालो जण हसण्यासाठी आलो. म्हणलं बाबा तुम्ही आता हा पण कुठे ठेवा त्या मला ते कुठे राहत ठेवा म्हणजे. पण मला आता हे झालं म्हणजे कुठं राहते बाबा नको राहते तसे सांगितले म्हणजे बाबाला बघूया मुद्दा तुमचं कीर्तन आहे म्हणून फेस करून टाकलं बाबाला. मग आज बघा बाबा प्रसन्न झाले ना काळजी नाही गेले. आपल्याला हाती की पाहू मी सबके पाहू. मग काय करायचे बात करा. मी पहिलं फक्त एकदा एक जणाचा सूर गेला म्हणून बोललो त्याला राग आला मला. चालला मला सूर गेला असं मग मला सहन झालं नाही. मी बोललो आता सूर गेला म्हणजे वाईट वाटतंय बाबा चांगलं गेले. पण मी म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला. पण त्याला राग आला. मग ते गावातला प्रतिष्ठित माणूस ते स्वर गेला म्हणलं की ते टाळ ठेवून घरी गेले. धंदा कीर्तन झालं लोक म्हणजे मला तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला मला अहो घ्या म्हणून बोललो. अहो त्याचा स्वर जाऊ द्या पण तुमचं पाकिट त्याच्याजवळ किती अवघड आहे. अनुभवापासून काय करावं लागेल दुपारचं कीर्तन दाखवून होते 10 रुपये ते उचलं त्याच्यामध्ये आलो घरी वापस. खरंच बाबा समाधान वाटलं का तुम्ही आलात खूप समाधान वाटलं.
आणि रामाजी बाबाची जाणीव झाली तुम्ही आल्यामुळे आमची खरंच बाबाचं माझ्यावर प्रेम होतं. मी पण मरे सुद्धा बाबा मला महाराज कधीच म्हणायचे नाही. कुठेही व्याघ्रात दिंडीत भेट झाली हाडपसरला त्यांची थांबत होती. मी बाबाची गाडी बघायची मी दर्शनाला कुठे जायचं बाबा नाही थांबला फराळ करा नाही बाबा आता दिंडी अहो दिंडी येत राहते म्हणजे वाईट तुम्ही आमची यायचं मला बसलेलं मला बाबा होती कसा म्हणजे तुम्ही खाली मग त्यांनी गाडीतून फराळ काढला मला खाऊच घातला त्यांनी. जिथं भेट होईल मला गर्व वाटायचं की आमची आनंदीमध्ये गेली बघा अरे बापरे हिवाळी आमची जाता इथं मला सोबत घेऊन जेवण बसले. मी म्हणलं मी तिकडं दुसऱ्या पंक्तीला गेलो तर म्हणजे बोलून आला त्यांना इकडं हा बोलून द्याला म्हणजे का बाबा बघा इथं ही हिवाळी तुम्ही आमची शेजारी बसवता जेवायला इतकं बाबाचं काय होतं म्हणून ते संत झाले. इतकं बाबांनी जगावर प्रेम केलं मनातल्या महापुरुषाच्या चरणावर सर्वज्य काय आहे. आणि विशेष म्हणजे बाबाची दोन्ही व्यात होती महाराज होताना त्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या अमृत महोत्सवाला त्यांनी स्वतः मृदन लावून घेतलं म्हणजे दोन्ही मृदन लावले त्यांनी दोन्ही हातात काय ताकद असं तो बघितले की आपल्याला एक हात नीट बसाने हो ना. मी मला शिकाय नव्हतं मी शिकाय नव्हतं बाबा 3 वर्ष 2 मुलं झाली 3 वर्षात कसा तरी तो बसला बघा धागी न घेता घेता अशी एवढं त्याच्यामुळे गाडी सरकीर नाही आपली मला मग खरंच बाबा मी शिकायला होतो आडत येत होतो मी सांगा वाजवण्याचा तालीम होतो बाबा रटपिडे बाबाची तालीम होती आमची मला जमतच नाही ते मृदंगाचं. मग महाराजच सगळे म्हणजे तुला काय करावं म्हणजे तुला मृदंग म्हणजे नाही बाबा म्हणजे तुला थांबत बसाना म्हणजे काय करावं काय करावं आता येतातच नाही करा. मग ही शिकवलं मला 5 वर्ष ही सुद्धा ती गुरुजी नाराज झाली मला शिकवणारी त्या महाराजाला म्हणजे ह्याला घरी आता म्हणजे कसं काय शिकलं म्हणजे त्याच्या नादाला मला सगळं विसर राहतात आवडे महाराज लोक मला राग काय येतो गायकवादा लोक नाव ठेवतात काय महाराज काय कारण काय करते बोलतो आपलं नागरिक म्हणल्यासारखा गायकवादकाला घासवा लागतंय मला 20 वर्ष उगं तयार झालं का तुमचं ते उगं तुमचं तयार व्हायला का ते आता जीवन चालू मला फिरण्यामध्ये रात्र दिवस फिरण्यामध्ये मला ती ताकद आहे. म्हणून आता कुठं आपल्याला दिवस चांगले आता कुठं तरी घासा जेवायला आलो थोडा किस्सा बारा चालेल आपला बाबा अरे बाबा तुमच्या चरणावर अंग परिणिपात स्वामी महाराजांची कृपा असे सर्वावर हो एवढं सांगून सेवेला पूर्ण माऊलीचं भजन करू. माऊलीच्या वाजनात मात्र थोडं टाळ्या वाजवा तिथं वाजवा. आपण वाजविलेली टाळी शेजारच्याला ऐकू येऊ नये. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो. आणि काही माणूस अजिबात आवाज येऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल